हॅलो, मी डॉक्टर वर्षा. वजन कमी करायचे मग नाश्त्याच्या वेळी आपण जर पोळी भाजी खात असाल तर नक्कीच कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण वाढत जातं आणि प्रोटीन कमी होत जातं. मग नक्की प्रोटीनयुक्त आपण काय खावा, काय नाश्ता करावा, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्की या 5 गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये इन्क्लूड केल्या तर तुमचा छान वेट लॉस होणार आहे. पहिली, डाळींचं पीठ, मिक्स डाळींचं पीठ बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते बनवताना आपण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून आपण त्याचं थालीपीठ किंवा डोसा करू शकता. सेकंड ऑप्शन, कडधान्य आहेत, मोड आलेले कडधान्य आपण त्याची भेळ करू शकता. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, बीट, गाजर हे सगळं टाकून त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकून सुद्धा त्याची छान भेळ करू शकता किंवा त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पण डोसे बनवू शकता. तिसरं ऑप्शन, बेसन पोळी. बेसन पोळी सगळ्यांनाच आवडते, पण त्याच्यामध्ये जर भाज्या घातल्या तर त्याची क्वांटिटी वाढणार आहे आणि त्याचं प्रोटीन किंवा फायबर पण आपल्याला मिळणार आहे. चौथा ऑप्शन, कधीतरी आपल्याला भात पण खावासा वाटतो, खिचडी भात आहे किंवा पुलाव आहे, तर नक्कीच हा पण तुम्हाला पर्याय असू शकतो. फक्त भात बनवताना तांदूळ खूप थोडेसे घ्यायचे आहे आणि डाळी भरपूर घ्यायच्या आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पालक घालू शकता, मेथी घालू शकता किंवा इतर ज्या भाज्या आहेत त्या घालू शकता, गाजर घालू शकता, वाटाणे घालू शकता. म्हणजे असे भरपूर भाज्या, मिक्स भाज्या तुम्ही घालून हा जर पुलाव बनवला तर नक्कीच तो पोटभरीचा असणार आहे आणि प्रोटीन रिच असणार आहे. पाचवा पर्याय म्हणजे मिक्स कडधान्यांचे किंवा मिक्स धान्यांचे पीठ. त्याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे किंवा इतर जे धान्य आहेत ते मिक्स करून तुम्ही पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि तो बनवताना त्याचं थालीपीठ बनवायचं आहे किंवा म्हणजे पराठे, धपाटे जे काही असू शकतं ते बनवू शकता. फक्त ते बनवताना त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आहेत. नक्कीच असे पर्याय तुम्ही निवडले तर तुमचा छान वेट लॉस होणार आहे. थँक्यू.